कामाला. सगळी दुनिया कामाच्या माग लागली. रामाला सोडून दिलं, कामाच्या माग लागली. कामाच्या माग लागून त्या ठिकाणी काम म्हणजे विषय. कामाच्या माग लागून प्रत्येक जण विषयापासून सुखाची अपेक्षा करायला लागले. परंतु ज्ञानोबरायांनी पुन्हा सांगत, हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचे आभासे भद्र जाती. तर परंतु हा विषय तरी कसे आहेत, रोहिणीच्या जळासारखे आहेत. स्वप्न पडलेल्या स्वप्नातल्या त्या ठिकाणी असणाऱ्या गोष्टी सारख्या आहेत. आणि म्हणून हे भद्र जाती, हे विषय म्हणजे बेगडाच्या बाहुली, आबराची सावली. आबराच्या सावली सारखी, बेगडाच्या बाहुली सारखी त्या ठिकाणी आहे. जसं आकाशात आलेली सावली, ती पाहून आपल्याला घर बांधायचं काम नाही असा जर एखादा म्हणायला लागला तर ते शहाणपणाचं लक्षण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. बरोबर आहे का? आकाशामध्ये आलेली सावली पाहून एखादा म्हणला आता काही घर माडी वगैरे बांधायची गरज नाही, आपण या सावलीला राहू, याच्यापासून आपल्याला ऊन पावसाचा काय होईल, आपल्याला निवारा होईल, असं म्हणणं म्हणजे अगदी मूर्खपणाचं लक्षण आहे. हो, आबराची सावली जाईल. हे जसं मूर्खपणाचं आहे, तसं विषयापासून मी पूर्ण समाधानी होईल, मी कृतकृत्य होईल हे म्हणणं, त्या पद्धतीनं ते मूर्खपणाचं लक्षण आहे माऊली म्हणते. आणि म्हणून हे हे विषयभोगी साध्यंतची जाण दुःख, पुढं सांगितलं, हे विषयभोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख. आणि ज्ञानोबरायाने आपल्याला काही जास्त मोठं काही म्हणले नाही, फक्त थोडं मार्मिक भाषांमध्ये म्हणले, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. जास्त काही म्हटले नाही आपल्याला, फक्त मूर्ख म्हटले आहे का नाही, काही जास्त म्हटले नाही. मूर्ख म्हणले म्हणजे आपल्याला एवढं थोडंच काय असतं, तर रोजच्या दिनचर्यातलंच ते आपलं त्या ठिकाणी असणार. ज्ञानोबरायाने आपल्याला काय म्हटले, हे विषय सेविते सुख ते साध्यंतचे जाण दुःख. पण ज्ञानोबराय म्हणजे परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे, त्या ठिकाणी असणारे सेवन करत असताना त्यांचं त्या ठिकाणी ते न सरे, म्हणजे त्यांची इच्छा पूर्ण होत नाही, त्यांना त्याच्यातलं वर्म कळत नाही. पुढे ज्ञानोबराय म्हटले, काय पुय पंक्तीचे किडे चिळसा घेती. माऊलीनं आपल्यासाठी एक दृष्टांत द्याला सुंदर, तो बी काही एवढा मोठा नाही आपल्या दृष्टीनं. म्हणले पोहातले जे काही किडे असते त्यांना काय त्या पोहाची थोडी चिळसा येते, नाही येत त्या ठिकाणी असणार. माऊली म्हणले शेणातले जे किडे आहेत त्यांना शेणातली चिळस येत नाही, तसे विषय जाणे जे सुख ते साध्यंतची जाण दुःख. माऊली म्हणले हे विषय कसं आहे, रोहिणीच्या जळासारखं आहे, आबराच्या सावलीसारखं आहे, बेगडाच्या बाहुलीसारखं आहे. आणि ते विषय सुख म्हणणे साध्यंत म्हणजे आधी आणि अंती, त्याच्यामध्ये काय भरलेलं आहे, त्याच्यामध्ये दुःख त्या ठिकाणी भरलेलं आहे. आणि म्हणून अत्यंत सुंदर हा ऐश्वर्य 9व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. मया तदमिदं सर्वं जगद व्यक्त मूर्तीना, मी या जगतामध्ये संपूर्ण त्या ठिकाणी व्यापलेलो आहे, म्हणून मला ओळखलं पाहिजे, माझी प्राप्ती करून घेतली पाहिजे. आणि सुख जर कुठं असेल तर त्या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी सुख आहे, परब्रह्माच्या ठिकाणी सुख आहे, हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि 10व्या अध्यायामध्ये सांगतात, विभूती योग सांगितलेला आहे की मी कुठं कुठं भरलेलो आहे. तर त्या ठिकाणी अर्जुनाला सांगतात, हे बघ, मला जर पाहायचं असेल तर विशेष रूपाने या जगतामध्ये पाहायचं असेल तर 75 ठिकाणी मी विशेष रूपाने आहे. हे जे काही गोष्टी आहेत विशेष, ती माझी विभूती येतं. मग विभूती कोणत्या कोणत्या, आदित्य नाम म्हणून आपल्याला ते पुढे येईल. त्या ठिकाणी तारामध्ये सूर्य ही माझी विभूती आहे. देव ऋषीमध्ये नारद मुनी ही माझी काय आहे, विभूती आहे. माणसामध्ये राजा ही माझी काय आहे, विभूती आहे. जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली आहे एकटा, ते जाणं धनंजया विभूती माझी. राजामध्ये कोणता राजा, जिथं संपत्ती आहे आणि तिथं दया आहे, ते जाणं धनंजया विभूती माझी, ती माझी काय आहे, विभूती आहे. अशा पद्धतीनं असणारं त्या ठिकाणी पक्षामध्ये गरुड हे माझी काय आहे, विभूती आहे. पशुमध्ये नंदिकेश्वर ही माझी काय आहे, विभूती त्या ठिकाणी आहे. झाडामध्ये अश्वत्थ ही माझी काय आहे, त्या ठिकाणी विभूती आहे. मासाना मार्गशीर्षोहम, महिन्यामध्ये मार्गशीर्ष नावाचा महिना ही माझी काय आहे, विभूती आहे. द्वितम छलयतामस्मी, द्वितामध्ये खेळामध्ये द्वित ही माझी काय आहे, विभूती आहे. धनुर्धार्यामध्ये राम, क्षत्रियामध्ये राम मी काय आहे, त्या ठिकाणी विभूती आहे. आणि आपल्या इंद्रियामध्ये मन मी काय आहे, विभूती आहे. त्या अनेक प्रकारचं त्या ठिकाणी विभूतीचं वर्णन 10व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. सुंदर वर्णन आहे. ज्ञानेश्वरीचं किती चिंतन केलं तर महाराज काय कमीच त्या ठिकाणी आहे.
पण अगदी आपल्याला वेळेमध्ये म्हणजे त्याला म्हणतात ताकापुरतं रामायण आपल्याला ते काय करायचंय बघायचं आहे. ते आमचे वैद्य बाबा सांगायचे ना, एक बाई गेली ताक मागायला त्या ठिकाणी, पण जिच्याकडे ताक मागायला गेली ती काही घेतल्याशिवाय कोणाला द्यायची नाही. पण ही तिची मैत्रीण असल्यामुळे ती अगं ताकाला काय लागत का ती फुकट दी मला. मग ती म्हणली मी तर कोणाला काही तशी देत नाही, मोकळ्या हाताने मी कोणाला जाऊ देत नाही. पण म्हणे ते आपल्या गावात रामायण लागलेलं आहे ना, मग काही येणं होत नाही, म्हशीचं सगळं बघावं लागलं मला त्या ठिकाणी असणार. आणि मग माझं येत नाही ते तो रामायण ऐकलं हो म्हणे, मी 4 महिने रामायण ऐकलं, मला सांग मग रामायण. आणि ते बी असं नाही सगळं रामायण सांग म्हणे मला, तर मी तुला तांब्याभर काय देते ताक देते. आता ही म्हणली हिला आता 5 मिनिटात सगळं रामायण कसं सांगू, आणि ते बी तांब्याभर ताकावरच रामायण सांग म्हणते. ती बी लय हुशार होती. ती म्हणली हे बघ तुला माहित नाही का, ते राजा दशरथाचा मुलगा राम हा जन्माला आला, नंतर मग काय झालं सीतेबरोबर त्याचं लग्न झालं, नंतर मग तो काय झाला वनाला गेला, तिथं मग ते सोन्याचं हरण पाहिलं, सीतेला मोह झालं, रावणानं सीतेला घेऊन गेला. आणि मग तिथे राम तिथं गेला आणि त्या रावणाला मारलं, सगळ्या राक्षसांना मारलं. रामाने सीतेला आणलं आणि मग राम राजा झाला. टाक म्हणे टाक आता. ती म्हणे बाई मग हे असं आहे का रामायण, हा म्हणे हे असंच आहे रामायण, आपलं नाश्त्यावरच चाललंय. आपलं नाश्त्यावर. ती म्हणे मग रामायण तुला काय तांब्याभर ताकावर काय रामायण तुला काय 4 महिने राहील का काय. त्याला काय म्हणतात मग ताकापुरतं रामायण. छान आहे ते कवाय तेवढं कवायला पण त्या ठिकाणी चांगलं आहे. आपण कर्मशः त्या ठिकाणी गीतेचं चिंतन पाहत असताना अर्जुनाला मोह झाला आणि अर्जुन त्या ठिकाणी म्हणला गुरु न हत्वा ही महानुभावा श्रेयो भोक्तुम वैक्षमपी लोके हत्वार्थ कामांस्ती गुरुनी हायव भुंजीय भोगान. या गुरुवरांना त्या ठिकाणी कसं मारू, परमात्मा म्हणतात अशा विषम ठिकाणी तुला हा मोह कुठून त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. क्लब्यम मास्मगम पार्थ नाहीतर तो उपपद्यते शूद्रम, ही हृदयाची दौर्बल्यता टाकून त्या ठिकाणी ती आणि युद्ध कर म्हणले, कारण क्षत्रिय आहेस तुला युद्ध करणं हाच तुझा काय आहे धर्म आहे. अर्जुन अनंत प्रकारच्या अडचणी सांगू लागले. परमात्मा ऐकत नाही म्हटल्यानंतर अर्जुनाने माघार घेतली आणि सांगितलं तू गुरुबंधू पिता, तुझी आमची इष्ट देवता, तुझी सदा रक्षिता आपद्यामध्ये, तू त्या ठिकाणी आम्हाला या संकटातून रक्षण करशील. आणि म्हणून शरण आलेल्या तुला शिष्यस्तेयम शादी मागतो प्रबंध, शरण आलेल्या तुला अर्जुनाला कृपया प्राप्त झालेल्या मोह प्राप्त झालेल्या अत्यंत दीन दुबळा झालेल्या अर्जुनाला परमात्म्या तू आता त्या ठिकाणी मित्र म्हणून नाही, सारथी म्हणून नाही, पाहुणा म्हणून नाही, तर त्या ठिकाणी देव म्हणून नाही तर गुरु म्हणून उपदेश कर. कारण देव उपदेश करत नाही बरं का, देव जरी आपल्याला भेटला तर यथार्थ ज्ञान होत नाही गुरु भेटल्याशिवाय. नामदेव महाराजांच्या बरोबर देव बोलत होते चालत होते, यथार्थ ज्ञान नव्हतं. जेव्हा यशोबा खेचर नावाचे सद्ग्रस्त त्यांच्या जीवनामध्ये आले तेव्हा त्यांना काय झालं यथार्थ. म्हणून अर्जुन म्हणतो देवा मला तू आता माझा आते भाऊ म्हणून नाही, तर माझा दोस्त म्हणून नाही, तर माझा त्या ठिकाणी सारथी म्हणून नाही आणि देव म्हणून नाही, पण गुरु म्हणून मला ज्ञान सांगा. मग गुरु म्हणून शिष्यस्तेयम शादी मागतोम प्रपन्नम, मी तुमचा काय झालेलो आहे आता शिष्य झालेलो आहे, मी तुम्हाला शरण आलो. मग परमात्मा म्हणले शरण आला ना आता ज्ञान सांगण्याचे योग्य तू झालेला आहे. कारण असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे भगवंतानी, इदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन ना सुसराय कदाचन. कारण हे गीतेचं ज्ञान आहे ना कोणालाही सांगू नका. कारण जो काही गीतेचा अनन्य भक्त नसेल, त्याला श्रद्धा नसेल, त्याच्याकडून काही तपश्चर्या घडली नसेल, काही सेवा घडली नसेल, अशांना गीतेचं ज्ञान सांगणं म्हणजे त्या ठिकाणी उपयोगाचं नाही, त्या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेलं आहे. मग शिष्यस्तेयम शादी मामतम प्रपन्नम, परंतु जो अनन्य झाला ज्याने त्या ठिकाणी असणार. आता आपण घरदार त्या ठिकाणी सकाळचा त्याग करून, काका जसं म्हणलं जसे सकाळचा त्याग करून आपण या ठिकाणी येतो आणि ज्ञानेश्वरीला बसतो. महाराज हा त्या ठिकाणी काय आपण म्हणजे आता श्रीमद भगवद्गीता ज्ञानेश्वरी पारायण करण्याकरता आपण लायक झालेलो येतो. आपण इथं 2 पावलं का होईना आपण चालत आलो, म्हणून त्या ठिकाणी काय झालं आपण एखादं ते अधिकारी मोक्षाचे पंढरीचे वारकरी आणि ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरीच का अधिकारी मोक्षाचे झाले, कारण त्यांनी घरादाराचा त्याग करून काही का होईना ते वारीला निघले. वारीला निघले म्हणल्यानंतर ते आता त्या रस्त्याला लागले, म्हणून ते वारीचे अधिकारी मोक्षाचे अधिकारी त्या ठिकाणी झाले. तसं आपण ज्ञानेश्वरी हातात घेऊन इथं आलो,
बसलो. याचा अर्थ आपण आता आपल्याला इच्छा झाली की ज्ञानोबरायाने आपल्या मुखातून काहीतरी पारायण करून घ्यावं, ज्ञानोबरायाने आपल्यावरती कृपा करावी. शिष्यस्तेहम शालिमांतम प्रपन्नम. अर्जुन म्हणला देवा मी तुझा आता शिष्य झालो. देव म्हणजे आता सांगायला काही हरकत नाही. नाहीतर कोणाला जर सांगायला लागलं तर तिचा उपयोग होत नाही. मस्त आपल्याला गीता पाठ आहे आणि गीतेतलं ज्ञान आहे, सगळ्या गोष्टी येतात आणि मग ते ऐकायला कोणी नाही, ऐका नाही. म्हणजे बस स्टँडवर एक महाराज गेलेले होते, ते गीता वाचित होते. त्यांना वाटलं कोणाला सांगा बाबा आता. मग लगेच त्या ठिकाणी असणार होते एक सद्ग्रस्त गंध वगैरे लावलेले माळकरी पाहिले, त्याच्याकडे गेले. ते म्हणले हो ऐका ना. म्हणजे काय श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये भगवंत काय सांगतात. ते म्हणजे काय सांगतात. ते असं असं सांगायला लागले. तेवढ्यात त्याची गाडी आली. कुणाची? त्या माणसाची गाडी आल्यावर ते उठला आणि उठला तो गाडीकडे चालला. ते म्हणे ऐक ना, दुसऱ्या अध्यायात 15व्या अध्यायात 18व्या अध्यायापर्यंत काय सांगितलं. ते म्हणे ते राहू दे, आता ही गाडीमध्ये मला जागा भेटन का नाही, मला लग्नाला जायचंय, लग्न सापडन का नाही ते सांगा. आता गीता काही सांगू नका त्या ठिकाणी, कारण माझ्या मागे काय जर असं गाडी पकडणाऱ्या माणसाला जर गीता सांगायला लागलं तर ते गीता यथार्थ होईल का? जर बाजारात गेले एखाद्या माझी गीता ऐका, ते म्हणजे राहू दे मला बाजार करायचा आहे आणि मला पटकन जायचंय, गीता तुमची राहू द्या, ज्ञानेश्वरी तुमची राहू द्या. म्हणजे अशा टायमाला गीता सांगणं, हा गीता कधी सांगावी, ज्ञानेश्वरी कधी सांगावी त्या ठिकाणी ऐकण्याकरता कोणीतरी समोर बसलेला आहे, मंदिर आहे, वातावरण छान आहे, अशा ठिकाणी त्या ठिकाणी सांगता येते. म्हणजे बस स्टँडवर गाडी पकडायला लागला, गर्दीमध्ये गाडी, त्याला सीट धरायची, त्याला काय गडबड आहे आणि तेवढ्यात हे म्हणतो ऐक ऐक ऐक. भगवान श्रीकृष्णाने 9व्या अध्यायामध्ये ऐश्वर्य योग सांगितलंय. ते म्हणला राहू दे खिशात टाकतात. हा उभ्या बाजारी कथा हे तो नावडे पंढरी नाथा. आणि म्हणून अर्जुन ऐकण्याच्या लायक झाल्यानंतर भगवंत इति गुह्यतमम असणार, अत्यंत मूल्यवान असणार, अत्यंत त्या ठिकाणी असणार, श्रेष्ठ असणार, कोणाला न सांगितलेलं ज्ञान, गुह्य ज्ञान अर्जुन त्या भगवंत अर्जुनाला सांगायला लागले. अश्वत्यानन व स्वस्त्यस्तम प्रज्ञा वादंश भासचे कथासून कथासूनचे नानुसोचिंती पंडित. हा अर्जुना, पांडित्याच्या गोष्टी तुझ्या मुखातून येतात, परंतु तू ज्ञानी नाहीस, कारण ज्ञानी माणसं न शोक करणाऱ्या गोष्टीविषयी शोक करत नाही. महाराज जगातल्या अशा काही गोष्टी येतात की त्याच्याविषयी शोक करणं योग्यच नाही, कारण त्या जे व्हायच्या तशा होत्यातच ते. काही प्रपंचातल्या अशा गोष्टी येतात, आपण त्याच्याबद्दल किती शोक केला तर उपयोग होत नाही. त्याला जसं व्हायचं ते तसं होतं आणि ते ज्या पद्धतीनं होतं ते होतं. पण आपण अज्ञानी माणसं, आपण जीव मात्र त्याच्याविषयी एवढा शोक करतो, एवढा शोक करतो की ते राहिलं बाजूला, पण आपणच आपलं जीवन त्या ठिकाणी गमवून बसतो. महाराज आता झालेली घटना नाही का कुठे, त्या मोबाईलला आली संभाजीनगरला, त्या मुलाची एवढी लाग केली, तो मुलगा काहीतरी मागत होता, मोबाईल का काहीतरी मागत होता, तो उभा राहिला त्या कड्यावर, त्याचे आई वडील विनंती करत होते, पोलीस विनंती करीत होते, लोक विनंती करत होते. शेवटी ते काही ऐकलं नाही, बाप वाचायला गेला, बापाला घेऊन त्या ठिकाणी तो पळला. महाराज अशा पद्धतीनं असणार अत्यंत प्रपंचातल्या काही त्या ठिकाणी आपल्या जीवनातल्या गोष्टी असतात. अशोच्या म्हणजे शोक न करणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण शोक करतो आणि आपलं जीवन त्या ठिकाणी काय करतो, बरबाद त्या ठिकाणी करीत असतो. महाराज म्हणून प्रपंचामध्ये जीवन जगत असताना अर्जुना काही गोष्टी शोक करायच्या नाहीत, कारण त्या प्रारब्धानुसार त्या ठिकाणी असणाऱ्या त्या कालाच्या ओघामध्ये त्या तशा होतात, म्हणजे त्या तशाच होतात. अश्वच्या ननोशोचस्तम प्रज्ञावादंश भाससे गतासून गतासूनचे नानुशोचिंती पंडित. पंडित माणसं, ज्ञानी माणसं झालेल्या गोष्टीचा आणि पुढे भविष्यात काय होईल याचा विचार न करता वर्तमान काले वर्तंती बुधा. हा ज्ञानी माणसं वर्तमान कालामध्ये शहाणपणाने वागतात, आहे का नाही. त्या ठिकाणी भविष्याचं त्या ठिकाणी चिंता करत नाही आणि झालेल्या गोष्टीचा खेद करा. जे झालंय ना ते होऊ दे, मागे झाले ते पाहू नका आणि पुढे जामीन आहे तो का. एखाद्याला म्हटलं या ज्ञानेश्वरी ऐकायला, घाला माळा, आता येते म्हणजे आता कशाला, आता कशाला म्हणजे आता काय झालं, लय लय कुटाने झाली, महाभारत झालं ना आता कशाला. अरे ते कुटाने काय व्हायचे तर होऊ दे ना. आता सुद्धा हा आता उघडी डोळे जरी अद्यापीन कळे, मातेची कोळे दगड आला कुटाने होते, त्याला काय होतं त्या ठिकाणी. कुटाने माणसं कोण नाही व्हायचे, कुटाने होते, भानगडी होते, महाभारत त्या ठिकाणी होते. पण आता ज्या टायमाला मनुष्य सावध झाला त्या टायमाला पश्चातापेनं शुद्धता त्या ठिकाणी होत असते. महाराज आहे का नाही. अशा पद्धतीनं असणार त्या ठिकाणी. अजय मेळासारखं. हो एक साधू आले एका घरी
आणि मग ती सुनबाई वाऱ्याला गेल्यानंतर म्हणले, सुनबाई तुमचं वय किती आहे? तर त्या ठिकाणी तिनं सांगितलं, बाबा माझं वय आता मी जवळजवळ 25 वर्षाची झाली. म्हणे असं? बरं बरं. आणि म्हणले मग तुमच्या पतीचं वय किती आहे? ते म्हणे त्यांचं साधारण असं 15 वर्षाचं. म्हणे असं? बरं बरं. आणि मग तुमच्या सासूचं वय किती आहे? ते म्हणे त्यांचं काय 5 वर्षाचं असं. म्हणे बरं बरं. आणि तुमच्या सासऱ्याचं वय किती आहे? ते म्हणे त्यांचं 2.5 वर्षाचं असं. साधू महाराज म्हणले कसं काय भानगड? ते म्हणजे भानगडच तशी आहे. कारण महाराज म्हणे काय तुमच्या दृष्टीनं अध्यात्माच्या दृष्टीनं जर पाहिलं तर जो मनुष्य जिथं आपल्या हिताकरता जागा झाला तिथून त्याचं खरं वय सुरू झालं म्हणे. कारण काय म्हणे मी माझा बाप त्या ठिकाणी माळकरी वगैरे त्या ठिकाणी मी माळकरी घराण्यामध्ये असल्यामुळं 5वीच्या दिवशीच माझ्या गळ्यामध्ये काय टाकलेली म्हणे माळ. तिथून माझं वयाला सुरुवात झालेली म्हणे त्या ठिकाणी. म्हणून मी आता 25 वर्षाची झाली आणि म्हणून माझं वय काय 25. आणि माझ्या पतीनं मी इथं आल्यानंतर त्या ठिकाणी आता लय झालं तर 15 वर्षे झाली समजा माळ घातली, म्हणून त्यांचं वय किती 15 वर्षाचं आहे. आमच्या सासूनी तर आता आता घातली 5 वर्षे झाली, सासू 5 वर्षाची आता. आणि सासऱ्याने मग सासूनी घातलं का ते घरात ते, आणि मग सासऱ्याने आता घातले म्हणून ते 2.5 वर्षाचे त्या ठिकाणी आहेत महाराज. आणि म्हणून जो काळ आपल्याला हिताचा परमार्थाचा आपल्या आत्मदृष्टीच्या ठिकाणी सार्थक झाला ना, तोच काळ त्या ठिकाणी सार्थक लागत असतो. आणि म्हणून झालेल्या गोष्टीचा खेद करायचा नाही आणि होणाऱ्या गोष्टीचा खेद करायचा नाही. महाराज आपण किती विचार केला तर असं होईल तसं होईल असं होईल का तसं होईल, तसं काहीच होणार नाही. मग काय होईल? वा वा छान. काय म्हणले? वा गतेषु कोण कर्तव्यम वैश्वं कोण चिंतते. भविष्यामध्ये कोण त्या ठिकाणी चिंता करायची, झालेल्या काळाचं काय त्या ठिकाणी विचार करायचा. आणि म्हणून त्या ठिकाणी किती भविष्याचा विचार केला तर भविष्य त्याच्या पद्धतीनं होणार आहे. कशा पद्धतीनं? प्रारब्धाच्या पद्धतीनं होणार आहे. आपण भविष्याचा विचार करत नाहीत का? महाराज शेतामध्ये आपण एवढं नाही एवढं आपल्याला होईनच बरं का, 20 खंडी व्हायलाच पाहिजे. आणि 20 खंडी व्हायला पाहिजे तर ती होत नाही, 17 खंडी होती. आणि मग 17च खंडी झाल्यावर दुःख होतं. 20 खंडी होती पण 17च खंडी कसं काय झाली काय माहिती. 20 खंडी होती, 20 खंडी नव्हती, चिंतन केलं होतं तो, ती 17च खंडी होती. 20 खंडी नव्हती त्या ठिकाणी. आणि म्हणून आपण चिंतन केल्यामुळं दुःख होतं. कारण का जे व्हायचंय ते नशिबाने आणि प्रारब्धाने त्या ठिकाणी होत असतं. म्हणून कर्तव्य कर्म करत गीता आपल्याला एक शिकवते, कर्मण्येव अधिकारस्तु मा फलेषु कदाचन. कर्मामध्ये जीवाचा अधिकार आहे आणि फलामध्ये परमात्म्याचा अधिकार आहे. फलामध्ये परमात्मा तो परमात्मा स्वतः कर्म फल देत नाही, तर आपल्या अदृष्टानुसार एक साक्षी म्हणून न्यायाधीश म्हणून त्या ठिकाणी तो फळ देत असतो आपल्या अदृष्टानुसार. म्हणून न लगे रुसावे अनेका आपल्या संचिता वाचून. रुसायचं काम नाही, आपल्या संचिताशिवाय रुसू नाही. वेळ झाला पण एकच दृष्टांत त्या ठिकाणी सांगतो. सज्जन कसायचे जेव्हा हात तोडले गेले महाराज, आणि काय झालं, सज्जन कसाई हा काशीला निघला तीर्थयात्रेला. आणि निघाल्यानंतर एक मुक्काम पाळला. ज्या घरी मुक्काम पाळला त्या बाईनं त्यांना भोजन वगैरे सुंदर प्रकारचं भोजन वगैरे घातलं. आणि मग त्या ठिकाणी ते झोपले. झोपल्यानंतर काय म्हणते त्या ठिकाणी, कर्माची गती गहने. त्या बाईला एक त्यांच्या विषयी काम निर्माण झाला. रूपवान होती सज्जन कसाई. काम निर्माण झाल्यावर ती रात्री 12 वाजता उठल्यानंतर त्या ठिकाणी कामभोगाची इच्छा त्यांच्याकडे प्रगट केली. तेव्हा त्यांनी सांगितलं, मी महादेवाचा भक्त आहे, मी भगवंताचा भक्त आहे, तर माझ्याकडून हे अनुचित कर्म त्या ठिकाणी घडणार नाही. तेव्हा ती म्हणली, माझ्या पतीची भीती वाटते का तुम्हाला? तसं वाटत असेल तर त्यांचा काही विषय नाही. तिनं लगेच तलवार आणली आणि पतीला छाटून टाकलं. आता काही हरकत नाही म्हणे आपण संसार करते म्हणे. जाई हो तू माते न करी सायास, आणि आम्ही विष्णुदास तैसे नव्हे, तुम्ही काही सायास करू नका, कारण मी देवाचा भक्त आहे, माझ्याकडून अनुचित कर्म घडणार. तेव्हा तिच्या लक्षात आलं, आता हे तर त्या ठिकाणी आपला स्वीकार करत नाही, नवरा तर गेलेला आहे, आणि हे जर उघडं पडलं तर उद्या काय म्हणतील लोक. मग तिनं आरडायला सुरुवात केली. आरडावारडा केल्यावर लोक आले. म्हणजे काय झालं म्हणे, हा यात्रे करू जाता जाता थांबला, त्याला मी जेवण घातलं, पण हा त्या ठिकाणी माझ्यावर अतिप्रसंग करायला लागला. आणि अतिप्रसंग नाही निसता तर यांनी माझा नवरा मारून टाकला बघा म्हणे. आणि मग सगळे त्या ठिकाणी गावातले आले, सगळे लोक. त्याला सकाळी लगे म्हणले, शिक्षा करा याला. काय शिक्षा करा? सुळावर द्या म्हणले त्याला. कारण मग सुळावर देण्याकरता त्याला त्या ठिकाणी चालवलं. आणि तो दयावया करू लागला, नाही हो हे सगळं चुकीचं आहे, हे सगळं खोटं आहे,
मी असं करणार आहे माझ्या जीवनात. आणि मग सुळावर देण्याकरता त्या राजाला त्याच्याकडे पाहिल्यावर थोडी दया निर्माण भगवत भक्त दिसतो, दया निर्माण झाली. पण म्हणजे आता याला जीव नका मारू, पण काय करा, याचे हात तोडून टाका. जे हाताने याने अपराध केला ना, ते हात काय करायचे, तोडून टाका. आणि त्याचे हात कलम केले, म्हणजे तोडून त्या ठिकाणी टाकले. तोडून टाकल्यानंतर तो तिथून निघल्यानंतर तो काशी विश्वेश्वराला गेला. आणि तिथं गेल्यानंतर काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं, पण भांडायला लागला. म्हणला, मी एवढा तुझा भक्त असताना, मला साक्षात्कार त्या ठिकाणी असताना, आणि आयुष्यात कधी वाईट नजरेने पाहिलं नाही, कधी कोणाला काय काय म्हणजे कुठल्या पद्धतीचं असणारं त्या ठिकाणी पाप नाही केलं. देवा, ही मला शिक्षा अशी का? कारण अपराध नाही ना माझा, कारण त्या बाईचा अपराध असून त्या ठिकाणी का शिक्षा आहे? तुझ्या दरबारामध्ये न्याय नाही राहिला, नीती नाही राहिला, कशाचं जेवण, कशाचा धर्म? हे लोक नास्तिक वागतात, तेच बरं आहे म्हणे. आम्ही एवढं पुण्य त्या ठिकाणी करून आमच्याच नशिबाला हे दुःख येत आहे. माणूस उद्विग्न होतो ना त्या ठिकाणी असणारा. मी रोज दर्शन, रोज जप, रोज हे सगळं, तरी माझ्या संसारात सगळ्या अडी अडचणी, माझ्याच नशिबाला हे. मग ते असं भांडत असताना काशी विश्वेश्वर प्रगट झाले. म्हणले, न लगे रुसावे आणि का आपले संचिता वाचून ये. कारण मी बाबा कोणाला दुःखी करत नाही आणि कोणाला मी सुखी करत. आणि मी जर कोणाला सुखी दुःखी केलं तर लोक मला इथं ठेवतील का? उचलून नेऊन टाकतील समुद्रामध्ये. म्हणले, मग हे कसं काय त्या ठिकाणी? म्हणले, हे तुमचंच नशीब आहे. हे कसं काय नशीब आहे? आपण आयुष्यात जन्माला आल्यापासून कधी पाप केलं नाही. म्हणले, हे काय त्या ठिकाणी आताच भोगायला येतं असं नाही. अनंत जन्माचं साठलेलं असतं आपल्या कर्मामध्ये, आणि त्या ठिकाणी ते भोगायला येत असतं म्हटले. आणि म्हणजे कधी काय झालेलं आहे? आणि मग काशी विश्वेश्वराने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. बघ म्हणे, मागच्या जन्मात तर त्याला दिसायला लागला. तो जो मेलेला माणूस होता, त्या पतीचा नवरा, तो कसाही होता. आणि ती बाई जी होती ती गाय होती. तो कसाही त्या गाईच्या पाठीमागं लागला. गाईनं त्याच्या हातातून सुटका केली होती, ती पळू लागली. आणि कसाही तिला पकडण्याकरता लागला होता. आणि तेवढ्यात एक सदग्रस्त पुढून आला. त्या कसाही सांगितलं, पकडा 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 म्हणे गाईला. आणि ते सदग्रस्त दुसरा तिसरा कोण नसून तुम्हीच होते म्हणे. तुम्ही दोन्ही हाताने त्या गाईला पकडलं आणि त्या कसाईच्या हातामध्ये दिलं. आणि दिल्यानंतर त्या कसाईने त्या गाईला खलास केलं. आणि मग त्या ठिकाणी खलास केल्यामुळं आता ऋण वैर हत्या हे दोन न चुके. ऋण ऋण वैर हत्या ज्ञानोबारांची ओवी आहे की माणसाच्या जीवनातलं ऋण वैर हत्या याचा भोग दिल्याशिवाय ते चुकत नाही. एखाद्याचं वैर असेल तर तो कधी साप होऊन आपल्याला चावतो, किंवा पुढच्या जन्मात तो फेडायला येतो, किंवा पुत्र होऊन आपल्या पोटी जन्माला येतो, विरुद्ध वागतो, आपला घात करतो त्या ठिकाणी असणार अशा पद्धतीनं. आणि हे सगळं जे काही दुःख होतं ना आपल्याला, लोक म्हणतात ना, कसं हो मायलेकराचं बनतच नाही, कसं हो बापलेकराचं बनतच नाही, भावाचं बनत नाही. ते मागच्या जन्मातलं वैर घेऊन आलेले असतात एका कुटुंबामध्ये, आणि एकामेकाचा बदला त्या ठिकाणी ते काय करतात महाराज, घेतात. आणि मग माऊली म्हणले, वैर ऋण, एखाद्याचं ऋण आहे आपल्याकडे, ते आता जरी नाही दिलं तर पुढच्या जन्मात ते द्यावं लागतं. ऋण वैर हत्या. आणि म्हणून ती तो केलेली ती त्या ठिकाणी. मग ती बाई, आता ती गाय बाई झाली, ज्याने कसाईने मारलं तो तिचा नवरा झाला. आणि तुम्ही अडवलं म्हणून तुम्ही तीर्थयात्रे करून तिथं मुक्काम पडला तुमचा. म्हणून तिनं आता बदला घेतला, त्याला खलास केलं, काही कारण नसताना त्याला खलास केलं. आणि तुम्ही जे दोन हाताने अडवलं होतं ना, तुम्हाला बाकी काही शिक्षा झाली नाही, पण दोन हात तुमचे गेलेले आहेत. आणि म्हणून आता काही भांडायचा विषय राहिला नाही. कळलं महाराज त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी ते म्हणजे ठीक आहे बघा तेव्हा हे सगळं जे होतंय हे माझ्या कर्माने त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून न लगे रुसाव्या. म्हणून भविष्यामध्ये किंवा आपल्या नशिबामध्ये काय वाढून ठेवलेलं आहे ते फक्त आपल्या कर्मालाच माहीत असतं, आपल्या प्रारब्धाला माहीत असतं. पुढचा पाऊल कुठं पडणार आहे, कुठं जाणार आहे, काय होणार आहे. आणि म्हणून खेद वेळोवेळा म्हणून या म्हणा. म्हणून साधू संतांचं जे वाङ्मय आहे ना आपल्याला, ते त्या ठिकाणी निर्भीड बनवतं, कसं जगवण्याचं शिकवतं, शोकमोह त्या ठिकाणी घालत असतं. म्हणून या मानू नये खेदू. म्हणून खेद करायचा नाही, निर्भीड जगायचं. प्रारब्ध चांगलं असेल तर चांगलं होत जाईल, आणि नसेल तर ते भोगावत लागणार आहे. अहो ते इथं नाही भोगलं तरी कुठंतरी भोगावत लागणार आहे, ते भोगल्याशिवाय. आणि म्हणून अर्जुनाला सांगतात, गतासून गतासूनची. ज्ञानी माणसं जे असतात ना, त्यांना हे सगळं माहिती झालेले असल्यामुळे ते झालेल्या गोष्टीचा आणि होणाऱ्या गोष्टीचा शोक करत नाहीत. पण जो क्षण चालू आहे तो क्षण त्या ठिकाणी, आणि पण मात्र तो शोक करतो. आणि म्हणून अर्जुनाला खाली सांगितलं, नत्वे वाहम जातो नासम नत्वे. त्या ठिकाणी असं तुला वाटतंय का की आपण पूर्वी नव्हतो आणि पुढे राहणार नाही आणि आताच आहेत, असं काही नाही. आपण पूर्वी होतो. तुकाराम महाराज म्हणतात, जे जे झाले अवतार आणि तुका त्यांच्या बरोबर. तेव्हा जे जे अवतार झाले ना, तेव्हा तो आम्ही तुमच्या बरोबरच आहेत.
त्या ठिकाणी असणाऱ्या त्रेतायुगामध्ये आम्ही अंगद होतो, द्वापार युगामध्ये मी उद्धव झालो, कलियुगामध्ये मी नामदेव झालो, आणि पुन्हा तुमची इच्छा होती म्हणून तुकाराम झालो. जे जे आपल्याला आणि आपण नव्हतो का महाराज, आपण होतो पहिलं वानर होतो रामांच्या बरोबर, नंतर गोपाळ झालो, आणि आता वारकरी त्या ठिकाणी झालो. काय वारकरी त्या चंद्रभागेमध्ये उड्या मारतात, आपण म्हणतो यायला कुठूनच ताकद येते आणि कुठूनच नाही. आपण तर थोडं गेलो तर थकून येतो, अरे बाबा ते गोपाळ येतं, देवाच्या जवळचे गोपाळ येतं, आणि म्हणून ते वारकरी एवढे चलून येतात. त्या ठिकाणी त्या दिंडीमध्ये उड्या मारतात. हे म्हणतात लोक, काही लोक पाहणारे म्हणतात काय हो त्याला काही भेटत नाही, काय नाही, त्याला काही पगार नाही, पाकिट नाही, पण काय ते त्या ठिकाणी, अरे ते गोपाळ येतं, त्यांना पाकिट एकदाच देवानी दिलेलं आहे, त्याच्यामुळे ते गोपाळ असल्यामुळे ते थकत नाहीत, हे होत नाहीत. अशा पद्धतीनं असणार. म्हणून अर्जुना असं नाही की माग तू नव्हता पुढे राहणार नाही, असं काही नाही. तर तू आणि मी जन्मोजन्मी त्या ठिकाणी आपले नर नारायणाचा जोडा आहे. आपण त्या ठिकाणी जन्मोजन्मी त्या ठिकाणी आपण बरोबरच त्या ठिकाणी आहे. भविष्यामध्ये देखील आपण राहणार आहोत, आणि म्हणून तू काही खेद करू नको. आणि त्याच पद्धतीनं इंद्रियाला धरूनही खेद करू नको. विषय म्हणजे त्या ठिकाणी असणारे हे विषय कसे आहेत, तर विषय काल आपण पाहिलं हे दुःख देणार येतं. या विषयापासून, ह्या इंद्रियापासून कधी सुख तर कधी दुःख होतं. महाराज डोळा रूप चांगलं पाहिलं की सुख होतं, आणि एखादा रोगी माणूस पाहिला आपण की आपल्याला दुःख होतं, आहे का नाही. एखादा रोगी पाहिला, मरण अवस्थेतला माणूस पाहिला, ऑक्सिजन झालेले माणसं पाहिले की आपल्याला काय होतं, दुःख होतं. पण कुठं कुठं सुंदर माणसं पाहिले की आपल्याला काय होतं महाराज, सुख होतं. म्हणून नेत्र जे काही आहे त्या ठिकाणी कधी सुख आणि कधी काय देतो, दुःख देतो. रूप विषयामध्ये तो, आणि कान, आपली स्तुती आपण एखाद्याने केली की आपल्याला सुख वाटतं, कोणी निंदा केली की दुःख. म्हणून इंद्रिय कसे आहेत, सुख दुःख देणारे त्या ठिकाणी आहेत. म्हणून या ठिकाणी इंद्रियाच्या मागे जाऊन, इंद्रियांच्या त्या ठिकाणी विषयाच्या मागे जाऊन तू विषयामध्ये रममान होऊ नको. कारण यम ही नव्हे ते अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय सेविले. आपलं काय अनादि नाही, या मी ओविती सांगितली होती ना काल आपल्याला. उपजेते नासे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे अनादि सिद्ध आगवे होत जात स्वभावे, तरी तू आका सोसावी सांगे मदत. हे अनादि सिद्ध आहे. आपण म्हणतो ना कसं होईन हो, हे 4-2 म्हातारी माणसं गेल्यावर कसं होईन गावाचं, आहे का नाही, असं म्हणतो, आहे का नाही. ते 4-2 गेल्यावर काही होत नाही, कारण हे जे काही असतात ना, जे तरुण हे म्हातारे होते आणि त्यांच्यापेक्षा चांगलं वागत येतं. ते पुढचे तरुण असतात ना, ते म्हातारे झाल्यावर खूप चांगलं वागतात, आणि हे म्हातारे बी तरुणपणात हुडच असतात. म्हातारपणामध्ये शहाणपणा माणसाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा येतो. आणि मग लोक म्हणतात हे 4-2 माणसं येतात तेवढे मंदिरामध्ये, हे गेल्यावर मग कसं होईल. माऊली म्हणले कसंच नाही होते, अनादि सिद्ध या गवे. हे म्हातारे गेले की ते म्हातारे होते, तर त्याला शहाणपणा सुचत होतं, ते चांगले वागत आहेत त्या ठिकाणी. मग कारण का ज्ञानोबर आहे म्हणतात, हे अनादि सिद्ध आहे. कारण शहाणे गेले तर दुसरे शहाणे जन्माला येतात, आणि वेडे मेले की दुसरे येडे जन्माला त्या ठिकाणी येतात. आणि म्हणून हे अनादि सिद्ध आगवे, ही अनादि परंपरा चालत त्या ठिकाणी राहते. होत जात स्वभावे, हे त्या ठिकाणी होणारे येतं आणि हे जाणारे येतं. कारण का महाराज, मला आठवतं जोग महाराज संस्थेमधले जे आमचे गुरुवारी होते, लोक म्हणायचे हे गुरुवारी गेल्यावर आता कसं भेटल, कारण निष्काम सेवा करणारे गुरुवारी मिळतील का नाही. कारण यांनी म्हणजे काही घेतलेलं नाही, काय नाही, निष्काम यांनी सेवा केली का नाही. पहिले जे गुरुवारी असं आम्ही म्हणायचो तेव्हा, बरं आपले गुरुवारी वैद्य बाबा हे गेल्यावर कसं होईल बरं आपल्या संस्थेचं. कारण कोणी लोक मंद माणूस बी प्रयोजन असल्याशिवाय कुठल्या कार्यात उद्दिष्ट होत नाही, त्याला बी काहीतरी मोबदला पाहिजे. पण आपली जी जोग महाराजाची संस्था आहे, विद्यार्थ्यांना फी नाही आणि शिक्षकांना पगार नाही. पण आता इथून पुढे निष्काम कोण होईल, कारण सगळे माणसं कीर्तनाचे पैसे, कशाचे पैसे, प्रत्येकाला अपेक्षा लागली, कोण होईल. असं आम्ही तेव्हा गप्पा करायचो. महाराज कालाच्या ओघामध्ये आमचे वैद्य बाबा वगैरे गुरुवारी गेले, आणि आमच्यातलेच काही असे विरक्त मुलं जन्माला आले की ते तिथं पुन्हा शिक्षक होऊन राहिले. त्यांनी कशाचीच अपेक्षा केली नाही, आणि ते सुंदर आता मुलांना शिकवतात. हे अनादि सिद्ध या आगवे. कारण आमच्यात जे गुरु होते ते पहिले, आणि ते एवढे विरक्त झाले, ही काय महाराज ती जोग महाराजाची कृपा म्हणा, हे अनादि सिद्ध आगवे. आणि ते विरक्त झाले, ते आपल्या गुरुवाऱ्यांच्या पावलावर पाऊल देऊन ते कार्य काय करायला लागले, ती चालवायला लागले महाराज. अशा पद्धतीनं असणार त्या ठिकाणी. आणि म्हणून अनादि ही सगळी परंपरा चालणारी असते, याच्याबद्दल खेद करायचं काही कारण होत जात स्वभावे, हे होणारे जाणारे स्वभावाने त्या ठिकाणी होणार जाणार आहे. आणि म्हणून अनादि म्हणजे कसं, संसार अत्यंत त्या ठिकाणी असणारा धावता आहे. जसं गंगेचं पाणी खूप प्रवाहामध्ये वाहत राहतं,
माणूस काय म्हणतो, हे इथंच मी आंघोळ केली, ह्याच पाण्यात आंघोळ केली, ते पाणी नाही राहिलं, ते पाणी केव्हाच खाली निघून गेलेलं आहे, पण आपल्याला तेच पाणी दिसत असतं. तसं संसार चक्र अत्यंत त्या ठिकाणी जलद आहे, पण आपल्याला स्थिर ध्यान जर अत्यंत जलद चालला ना, तो स्थिर त्या ठिकाणी दिसत असतो. म्हणून संसार ह्या क्षणातला संसार नाही, या क्षणातला माणूस नाही, या क्षणात विषय भोगलेले नाही. म्हणून अर्जुनाला सांगतात, हे सगळं होणार जाणार आहे आणि त्याच्याबद्दल काही शोक करायचं कारण नाही. त्या ठिकाणी परी मूर्खपणे नसी, अर्जुनाला आता सौम्य भाषेत त्या ठिकाणी बोलले, मूर्खपणाने तू ऐकत नाही, न चिंतावे ते चिंतेची, आणि तूची नीती सांगशी आम्हाप्रती. ते कामाजी माळ्यासारखं नाही चिंतायला पाहिजे, चिंतित. सावता महाराज भेटायला गेल्यावर ते म्हणला, लय जावं नाशिवंत आहे सगळं, आणि कोण काही जगायला आलंय का, आणि आपल्याला गेल्या त्या लेकराच्याच मागं जायचं आणि ओहो पुन्हा रडायचा. आणि मग त्या ठिकाणी आपण बी आहे ना, हे सगळं आपण सांगतो सगळं होतं, पण पुन्हा आपण त्याच्यामध्ये नाही नाही करावं केलं पाहिजे ते सगळं आनंदाने, अशा पद्धतीने असणार त्या ठिकाणी. म्हणून अर्जुनाला सांगतात, न चिंतावे ते चिंतीशी, आणि तूची नीती सांगशी आम्हाप्रती. आठ हात हे सांगावं लागलं आधी. हम्म. अर्जुनाला 8 हात हे हो. प्रवृत्त करायला. हो, वैद्य बाबा सांगायचे, म्हातारपणाला माणसाला चिंता निर्माण होते, जर तरुणपणामध्ये चिंतन नाही केलं तर म्हातारपणाला चिंता निर्माण होते. कोणत्या मंत्राची चिंता होते? काय करू, मला वाटते 16 अक्षरी म्हणायचे ते, काय करू, कसं करू, कसं होतं, कसं झालं. ते म्हणजे 16 अक्षरी मंत्राचा जप करतो म्हातारपणाला माणूस. म्हणजे कोणत्या 16 अक्षरी मंत्राचा जप? तर ते म्हणले, काय करू, कसं करू, कसं होत, कसं झालं. याची माणसाला काय लागते? चिंता. काय करू, कसं करू, आणि कसं होतं, कसं झालं, हे म्हातारपणाला. न चिंतावे ते चिंतीशी. का बरं ही चिंता लागली? ज्याचं चिंतन करायचं त्याचं केलं नाही, आणि ज्या गोष्टीचं नाही करायचं त्याचं आयुष्यभर चिंतन करत राहिलं, आणि म्हातारपणाला काहीच नाही राहिलं, आणि मग काय करू आणि कसं करू, आणि हे कसं होतं, कसं झालं. हे असं नव्हतं पोरग, आणि सून बी अशी, आणि म्हातारी थोडी तशी होती. बरं जाऊ दे यांचं, पण म्हातारी अशी नव्हती. म्हातारी बी म्हणायला लागली, तुम्हाला काही कळत नाही, ते पोराचं ऐकत झालं. मग काय करू, कसं करू, आणि कसं होतं, कसं झालं. मग हे त्या ठिकाणी न चिंतावे ते चिंतीशी. नाही चिंतन करायचं ते त्या ठिकाणी माणूस चिंता करतो. म्हणून सांगितलेलं आहे, या देहाची स्थिती सांगितली, देहिनोस्मिन्यता देहे कौमरै यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र नमुयते. धीर माणूस, ज्ञानी माणूस, चिंतन करणारा माणूस, धीर तत्र न मुह्यती. मुह्यती म्हणजे वेडा होत नाही, या गोष्टीमध्ये वेडा होत नाही. कारण ही देहाची जी स्थिती आहे ना, देहाला धरून कोणत्या गोष्टी तू लक्षात घेऊ नको. कारण ह्या देहामध्ये 3 जशा अवस्था येतात, बालपण आहे, तरुणपण, म्हातारपण आहे, तसं देहांतर प्राप्ती पण आहे. देहांतरामध्ये पण हीच प्राप्ती आहे. म्हणून देह गेला, मनुष्य मेला, म्हणजे कोणाला दुःख होतं? आपल्याला होतं. कारण आपण अज्ञानी म्हणून आपण खूप रडतो. पण ज्ञानी माणसं, धीर माणसं, संत माणसं रडत नाही, कारण त्यांना माहिती आहे देहांतर झालेलं आहे. इथं काही वावग काही झालेलं, काही नुकसान वगैरे काही झालेली, आणि काही दुःख झालेलं नाही, देहांतर झालेलं आहे. देहांतर झालं म्हणजे काही नुकसान थोडीच झाली, काही नुकसान झाली नाही. फक्त एवढंच आहे, ते आपल्यातून गेले. ते काय झाले? आपल्यातून गेले म्हणजे काय? ते काय आपले थोडीच होते, आपले नव्हते, पण आपल्यात आले होते. जसं त्या ठिकाणी असणाऱ्या त्या पुरामध्ये लाकडं वाहत येतात, आणि वाहत आल्यानंतर ते लाकडं एकत्र वाहतात काही वेळ, आणि नंतर खडक म्हणा, भावरा म्हणा आल्यानंतर मग ते लाकडं काही पुढं जातात, काही मागं राहतात, काही त्या भावऱ्यामध्येच गुंततात. आणि मग तसंच त्या लाकडाचं ना, हे लाकडं तसेच येतं. एका कुटुंबात आलेले असतात, आयुष्य येतोपर्यंत एकत्र चालतात, आणि ज्याचं आयुष्य संपलं ते जातं, काही मागं त्या ठिकाणी राहतात. ज्ञानोबा आहे, जसं लोटता काष्टे मिळता पुर, होते दूर आदळे खल्लाळ, काही त्या ठिकाणी मागं आणि पुढे होऊन त्या ठिकाणी जातात. देहांतर प्राप्ती ज्ञानोबराने आपल्याला सुंदर समजून सांगितलेलं आहे. कारण काय म्हणले, कुमार अवस्था येते ह्या देहाला. कुमार गेली की हळूहळू आपण तरुण होतो. तरुण होताना आपल्याला दुःख होतं का? अरे मी बाल होतो आणि उगाच तरुण व्हायला लागलो. अरे तेच मास असतं, लहानपणी कवळं असतं, आणि तरुणपणामध्ये ते कसं होतं? निब्बर त्या ठिकाणी होतं. ह्याच याला म्हणजे ह्या इंद्रियाला तारुण अवस्था प्राप्त होताना ह्या इंद्रियामध्ये काय होतो? बदल त्या ठिकाणी होतो. बालपण जातं, तारुणपणामध्ये ते जे अवयव येतं ते कठोर होतात, त्या ठिकाणी त्याच्यामध्ये शक्ती प्राप्त होते. आणि मग तारुण्य गेल्यानंतर हळूहळू पुन्हा त्याची शक्ती काय होते? मग
कमी कमी होते. मग शक्ती कमी होताना त्या ठिकाणी काही वाटत नाही. आणि मग शक्ती कमी झाल्यानंतर म्हातारपण झाल्यानंतर आयुष्य संपल्यानंतर मरण, आणि मरणानंतर लगेच दुसरी अवस्था. ती जशी आळी त्या ठिकाणी चालते फांदीवर, चालता चालता अचानक ती फांदी संपते, तेव्हा ती आळी काय करते, आपलं तोंड दुसऱ्या फांदीवर, दुसऱ्या फांदीवर किंवा दुसऱ्या पानावर ठेवते, आणि मग आपलं शरीर अलगद उचलून त्या पानावरती चालायला लागते. तसं आपलं आयुष्य संपल्यानंतर आपण आपल्या कर्मा पद्धतीनं दुसऱ्या योनीमध्ये जातो आणि मागचा देह सोडून देतो, आणि त्या पद्धतीनं आपण चालत राहतो. एक सोपं उदाहरण माऊलीनं दृष्टांतात सांगितलेलं आहे. मी आता ओव्या घेत नाही, आपल्याला वेळ झालेला आहे. माऊली म्हणतात, घर बांधलं माणसाने, मग घर बांधलेलं आहे पहिलं घर, आता पुन्हा पैसे आले आपल्याकडे, जरा थोडी परिस्थिती सुधारल्यानंतर आपण काय करतो, बाबा जास्त पैसे नाही, त्या पहिल्याच घराची डागडुगी करतो आपण. जे मातीनं सारायचं, शेणाने सारायचं जे घर असतं, तिथं आपण काय करतो, फरशी बसवतो, आणि त्याला फरशी बसविल्यावर मस्तपैकी त्या ठिकाणी असणारं थोडं खिडकी आहे ते करतो. मग त्या घराची काय झाली, सुधारणा झाली. आता त्या मातीच्या भिंती काढल्या, विटाच्या लावल्या, पत्र आहे तेच आहे, पण खाली फरशी टाकली, खिडक्या लावल्या, त्या घराची काय झाली, सुधारणा झाली, आहे का? आणि नंतर सुधारणा त्या ठिकाणी त्या घराची झाली, म्हणजे बालपण गेलं आणि तरुणपण आला. लोक म्हणतात, आता बरं झालं बाई, घर चांगलं उचलून घेतलं तुम्ही, फरशी बसवली, हे काय झालं तुम्ही, मस्त झालं, म्हणजे तारुण्य पण त्या ठिकाणी आलेला आहे. आणि एखादा काय करतो, श्रीमंत माणूस काय करतो, पैसे जास्त आल्यानंतर ते घर अख्खच पाडून टाकतो, आणि घर पाडून टाकल्यानंतर कॉलम उभा करतो, आणि आरसीसी घर म्हणजे त्या ठिकाणी सलाबचं घर करतो. अख्खं घर पाडून टाकून सलाबचं घर त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून देहांतर प्राप्ती जी आहे, म्हणजे मेला, अख्खा मेला, आणि अख्खा मेल्यावर पुन्हा दुसऱ्या देहाची प्राप्ती झाली. आता अख्खं घर पाळलं, मग काय दुःख होतं का आपल्याला? दुःख होत नाही, उलट ते लहान पोरं रडत येत ना, आपलं घर गेलं, घर गेलं, तेव्हा ग बस, आपल्याला भारी घर बांधायचंय, तू काही रडू नको, हे बघ भारी घर करायचं आपल्याला, हे आपलं जरा काय लहान घर होतं. आणि मग ते सलाबचं घर करतो, सलाबचं घर करताना त्याला जुनं पाळलं म्हणून दुःख आहे का? जुनं घर पाळलं म्हणून दुःख आहे का? नाही. उलट त्याला वाटतं, हे जे पाळलं ना, काही दिवस एखाद्या पत्रा शेडमध्ये राहू, पण हे पाळलं, पण हे चांगलं करण्याकरता पाळलेलं आहे, ते घराचं नाही, ह्या घराचं तसंच. हे घर वृद्ध अवस्थेमध्ये हे घर आपण टाकून दिलं, म्हणजे 3.5 हाताचं घर आपण टाकून दिल्यानंतर आपल्या कर्मानुसार आपल्याला सलामचं घर भेटणार, दुसरं चांगलं घर भेटणार आहे. म्हणून साधू संत मरण अवस्थेमध्ये दुःख मानत नाही. त्याला माहिती हे सगळी देहांतर प्राप्ती होणारच आहे, करावंच लागणार आहे. हे घर झाल्यावर आपल्याला दुसरं घर भेटणार आहे, म्हणून त्या ठिकाणी दुःख करायचं कारण नाही. लहान लेकरं रडतात म्हणजे आपण अज्ञानी माणसं रडतो त्यांच्यासाठी. गेले गेले गेले, संत समजून सांगतात, गेले गेले काय नाही, त्यांचं कल्याण झालं. त्यांचं काय झालं, तुमच्यामध्ये त्यांच्या खूप हालाअपेष्टा होऊ लागल्या, आता ते चांगल्या घरात जन्माला येतील, आणि मस्तपैकी आता ते बालावस्थेमधून आता त्यांचा लाडकोड होईल, पुन्हा लोक त्याला सांभाळतील, चिल्या पिल्या नेऊन घेऊन खांद्यावर वगैरे बागत, तुम्ही काही रडू नका. म्हणून ज्ञानोबा त्या ठिकाणी देहांतर प्राप्ती येत कौमरत्व दिसे, मग ते तारुण्य ते भ्रंशे, परी देहची नासे एके जाई, चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरी होती जाते पायी, ऐसे जाणे त्याने नाही व्यामोह दुःख. म्हणून दुःख, अर्जुना दुःख करायचं काम नाही. तुला जरी वाटलं भीष्माचारी प्राण सोडतील, देह सोडतील, दुःख करू नको, देहांतर प्राप्ती होणार आहे. जसं ते कुमार अवस्थेतून तारुण्य अवस्थेत आले, जरा अवस्थेमध्ये आले, आणि ते मेले, देहांतर प्राप्ती होणार आहे. म्हणून येतं दुःख करावयाची काही कारण नाही. म्हणून उठ, धनुष्यबाण घे आणि युद्धाला लाग. अशा पद्धतीनं असणारं त्या ठिकाणी सुंदर प्रकारचं ज्ञान सांगितलेलं आहे. पुढच्याही श्लोकामध्ये आपल्याला आणखीन 4-5 श्लोक आहेत. आत्म्याचं स्वरूप सांगितलं, ज्या देहाबद्दल शोक करतो ते देह कसा नाशिवंत आहे, कसा क्षणभंगुरत्व आहे, तेही सांगितलं. आणि त्या ठिकाणी आत्म्याचं स्वरूप पण सांगितलं, आत्मा कसा अविनाशी, आणि आपण कोण येत, जड देह आपण नाही, तर आपण कोण येत, आपलं आत्मस्वरूप आहे. आपण आत्मस्वरूप असल्यामुळं आपण शोक करायचा त्या ठिकाणी नाही. कारण अर्जुनाला सांगितलं, मी देह का माझा देह, पहिला तुम्ही बसले म्हणून सांगायला, मी देह का माझा देह, काकाजी माझा देह. आपण म्हणत असताना काय म्हणतो, तुमचं मीच उत्तर दिलं ते तुम्ही पुढच्या दृष्टीने दिलं. आपण म्हणतो काय, माझा देह, माझं काय आहे, शरीर आहे. त्या ठिकाणी असणार माझा मुलगा का मी मुलगा, म्हणजे मुलाहून मी कोणीतरी भिन्न नाही. माझं घर का मी घर, म्हणजे मी घराहून कोणीतरी भिन्न आहे. माझा हात का मी हात,
म्हणजे मी हाताहून कोणीतरी भिन्न आहे. बर, माझं मन का मी मन? मग मनाहून कोणीतरी मी भिन्न आहे. माझी बुद्धी का मी बुद्धी? माझा आत्मा का मीच आत्मा? मीच आत्मा. त्या ठिकाणी मी परमात्मा, मी आत्मा. म्हणजे त्या ठिकाणी मी मनाहून भिन्न आहे, बुद्धीहून भिन्न आहे. मग मी कोण आहे? इथं प्रश्न आहे, मग मी कोण आहे? ते सोडून गेलं, ती असं बॉडी पडते ना, सगळे रडत येत ना बाया, ते तुम्ही आम्हाला सोडून गेले. ती बॉडी तर असते तिथंच. हा कोण गेलं सोडून? हा, कोण गेलं सोडून? मी एक हातपाय. ज्या बॉडीसाठी. मग तारेला उपदेश करताना रामायणामध्ये तारे, अरे वाली तर इथंच पळलेला आहे ना. तो ज्याच्या करता त्या ठिकाणी मोह करायला लागला, तो वाली पळलेला आहे. हा त्याचा देह ना, देहाला धरून उपदेश करते का? मग ज्याला धरून तो उपदेश करते ना, तो मेला नाही ना, तो आत्मा मरत नाही. तारे, तो आत्मा आहे ना, न जे आहे ते न मेरी येते, तो फक्त याला सोडून गेलाय. मग तू रडते कोणा करता? तारेचा शोक आपला. तसं आपण रडतो कोणा करता? ज्या बॉडी करता रडतो, ती बॉडी तर आपल्या जवळच आहे ना. काका म्हणते तसं रडतो. आत्म्याकरता काय रडतो? कारण आत्मा कोणाचा नवरा झाला नाही, आणि आत्मा कोणाचा मुलगा झाला नाही, आत्मा कोणाचा पुत्र झाला नाही. मग आत्म्यासाठी कशाला शोक करतो? आणि तुझा जे नवरा आहे तो इथं पळलेला आहे. पळलेल्याला काय करू आता? त्याला तर लवकर जाळावं लागेल. मग कशाला गडबड करा. अत्यंत सुंदर गीता आपल्याला सुंदर प्रकारचं असणार आहे. गुह्य ज्ञान आपल्याला निर्भीड बनवते. आणि गीता आपल्याला सगळ्या आपल्या जे काही आपलं आत्म्याचं स्वरूप आहे, आपल्या देहाचं स्वरूप आहे, संपूर्ण आपल्याला ती ज्ञान देते महाराज. गीता, श्रीमद भगवद्गीता, ज्ञानेश्वरी. म्हणून त्या ठिकाणी जो आपण कोण आहे, तर आपण सच्चिदानंद स्वरूप आहे. कारण प्रत्येक वेळेस आपल्याला कशाची अपेक्षा होती? सुखाची होती का नाही? का बरं सुखाची होती? कारण आपण सुखातूनच आलेला असतो, म्हणून सुखाची. एखाद्या माणसाला वाटतं का मला दुःख व्हावं म्हणून, मज लागी दुःख व्हावे, ऐसा कोणी भावे ना जीवे. असं कोणाला वाटतंय का बाबा आता बरेच दिवस झाले आपल्याला दुःख नाही, सर्दी नाही, ताप नाही, खोकला नाही, एखादा मोठा रोग झाला तर बरं होईल आपल्याला? असं नाही. देव बाप्पा खुश. प्रत्येकाच्या माध्यमातून, पत्नीच्या माध्यमातून मला सुख पाहिजे, पत्नीचं नाही, तिचं काही हो, तिच्या माध्यमातून मला सुख पाहिजे. आणि माझ्यासाठी ती सुखी राहिली पाहिजे, माझ्यासाठी ती सुखी राहिली पाहिजे, तिच्यासाठी ती नाही. पत्नी पतीवर जे प्रेम करते ना, कोणाकरता करते महाराज? माझ्याकरता. पत्नी म्हणते माझ्यासाठी हे चांगले राहिले पाहिजे, आणि तिच्यासाठी ते चांगले नाही राहिले का? ती म्हणते त्याचं आता जरा व्यवस्थित काम नाही राहिलं, त्याचं काही मन काही ठिकाणीवर राहिलं नाही, आणि त्यांचा आपल्याला पोरावर काही उपयोग नाही, असं ती त्या ठिकाणी म्हणत असते. आणि म्हणून दुसऱ्यासाठी नाही, तर आत्मैव, आपल्या जीवाच्या सुखासाठी, आपल्या आत्म्याच्या सुखासाठी आपण पुत्रावर जे प्रेम करतो ते पुत्रासाठी नाही, माझ्यासाठी. कारण हा मुलगा मला सांभाळीन, मला पाणी पाहिजे. पुत्रावर जे प्रेम आहे ते माझ्यासाठी, देहावर जे प्रेम आहे ते माझ्यासाठी. आणि मग मी कोण आहे? मग का बरं माणूस प्रत्येक वेळेस सुखाची अपेक्षा करतो? कारण मी सुखरूप आहे आणि मला सुखच पाहिजे असतं. कारण मी ज्याच्यातून आलो तेच मला पाहिजे असतं, पण मी दुःखरूप झालो. आणि मग का बरं दुःखरूप झालो? नाही त्याची घेता शरीर, नाही तेच डोक्यावर घेतल्यामुळे दुःखरूप. आणि म्हणून मी माझ्या स्वरूपाची नेहमी मी माझं स्वरूप सापडत असतो. सगळ्यामध्ये, मित्रामध्ये माझं स्वरूप सापडतो, बायकोमध्ये माझं स्वरूप सापडतो, पुत्रामध्ये माझं स्वरूप सापडतो, पैशामध्ये माझं. पण याच्यामध्ये आपलं स्वरूप सापडतच नाही, कारण याच्यामध्ये नाहीच येते. हाई कुठं? ते आतमध्ये आहे. तैसा हृदयामध्ये मी आतमध्ये. म्हणून संत म्हणतात तुम्ही आतमध्ये बघा, आपल्या आत्म्याला ओळखा. आणि एकदा अर्जुन तू आत्म्याला ओळखलं ना, मग तुला दुःख होणार नाही, आणि तुला याच्या सुखाची तुला याच्यात पाहायची गरज नाही, तुला दुःख होणार नाही. आत्म्याला ओळखलं. आणि आत्मा कसा आहे? न जायते, न मरणारा, न त्या ठिकाणी उत्पन्न होणारा, अशा पद्धतीनं असणारा आत्मा आहे. आणि म्हणून आत्मा मरत नाही, कोणी त्याला मारित नाही, जेव्हा आहे ते आहे. मग आत्मा आपल्या स्वरूप आहे, आत्मा भीष्माचार्याचं स्वरूप आहे. आणि ह्या देहाचं तू काही मनावर घेऊ नको, यांना खुशाल त्या ठिकाणी मारलं तरी चालतंय. आणि अशा पद्धतीनं अर्जुनाला ज्ञान देऊन त्याला त्या ठिकाणी ज्ञानी करतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय. विश्वात